हाय नमस्कार फ्रेंड, गुड मॉर्निंग। आज आपण भटकंतीमध्ये कुर्ली या गावी जाणार आहे। कुर्ली हे धरण आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील प्रसिद्ध धरण आहे। तसेच या ठिकाणी कुर्ली देवीचे मंदिर देखील आपल्याला बघायला मिळते। हे कुर्ली देवीचे मंदिर स्वयंभू मंदिर असून तेथील जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे। तसेच खूप जागृत असे ही देवीचे मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आता आपण कुर्ली देवीच्या मंदिरासमोर आलेलो आहे। हे मंदिर 6 महिने पाण्याखाली असते। जेव्हा धरण पूर्णपणे भरलेले असते तेव्हा हे मंदिर पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेले आपल्याला बघायला मिळते। आता पाणी कमी झाल्यामुळे आपण आता मंदिराच्या आवारामध्ये भटकंतीमध्ये फिरत आहे। तसे या कुर्ली गावाची जी जुनी वसाहत होती, येथील गाव वस्ती ही उठून वरील बाजूला गेलेली आहे। हे पूर्णपणे धरणक्षेत्र असल्यामुळे आपल्याला जुन्या वसाहती, जुने घराची पडझड झालेली तसे मंदिर वगैरे त्याचे आपल्याला या ठिकाणी अवशेष बघायला मिळतात। हे पूर्णपणे या ठिकाणी पाणी असतं पावसाळ्यामध्ये। आपल्याला समोर कुर्ली डॅमचं दिसतोय, तसे बॅकवॉटर पाठीमागील बाजूला आता आपण फिरत आहे। हे खूप असे जागृत देवस्थान आहे। इथे खूप लांब लांबनं आपल्याला भाविक इथे येताना आपल्याला बघायला मिळतात। या प्रकारे आज आपण कुर्ली गावातील कुर्ली देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेलो होतो। हे बघा, या प्रकारे हा परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। आता आपण देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाऊया। हे समोर आपल्याला मंदिर दिसते व आजूबाजूचा हा परिसर आहे। हा पूर्णपणे मंदिर पाण्यामध्ये आपल्याला गेलेले दिसते। पावसाळ्यामध्ये ते पूर्णपणे असे पाणी असते, मूर्ती वगैरे मंदिर हे पाण्यामध्ये असते। तसेच आता पाणी कमी झाल्यामुळे आपल्याला आता देवीचे दर्शन वगैरे घ्यायला मिळते। हे आता उन्हाळ्याच्या शेवटच्या याच्यातील हा व्हिडिओ आहे। तसेच आपण अजून एक व्हिडिओ बनवणार आहे पावसाळ्यामध्ये धरणाचे पूर्णपणे हे मंदिर पाण्यामध्ये गेल्यानंतर हा अजून एक आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवू। त्याच्यामध्ये आपल्याला हे कुर्ली देवीचे आपल्याला मंदिर बघायला मिळते। तसेच आता आपण कुर्ली या गावातील नवीन जे कुर्ली देवीचे मंदिर आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे। या ठिकाणी यात्रा तसे टिप्पर वगैरे भरलेली असते। समोर आपल्याला कुर्ली देवीची मूर्ती दिसत आहे जागृत असे। आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हा नक्कीच कमेंटमध्ये कळवा व या व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला बनवायला प्रोत्साहन मिळेल व अशीच नवीन नवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू। भेटू पुढील भागामध्ये भटकंतीच्या। धन्यवाद, बाय। आजचा दिवस शुभ जावो।